गुड मॉर्निंग मित्रांनो. आज एक दिवसाच्या गॅप नंतर आलेलो आहे. आज आहे 27 डिसेंबर 2024. मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी आहे. शके 1946. शुक्रवार आहे. काल मार्गशीर्ष मधला शेवटचा गुरुवार होता. घेतली याच्यावर. लाट मोठी ते बघा. लाट मोठी कशी फुटती. मोठी लाट छान फुटताना दिसते. तिचा मोराच्या पिसाऱ्यासारखा संबंध असा बऱ्याच वेळा मोराच्या पिसाऱ्यासारखा, आणि ते पण फुललेला म्हणजे फुटलेली लाट दिसते. आणि ती सुद्धा अशी गोल फिरत जाते. वाव, खूप मोठी होती. फिरली नाही पण मोठी होती, छान होती. तर ते जे दृश्य दिसतं ते फार सुंदर दिसतं. वाव वाव, छान उसळतायत. फक्त फिरणारी एखादीच असते आणि त्यातही जर का उंचपर्यंत फिरली तर खूपच छान दिसते. वाव. आता आम्ही बाहेरगावी आहोत येत्या आठवड्यामध्ये. आज टुरिस्ट चालू झालेले आहेत. तुफानी टुरिस्ट आहेत. तर या शनिवार रविवार 31 तारखेपर्यंत येण्यात पॉईंटच नाही आहे. 31-1-2 पर्यंत. त्याच्यानंतरच थोडंफार गर्दी कमी होईल. तरी शनिवार रविवार गर्दी असणारच आहे परत. वा वा वा. तर पुढचा संबंध आठवडा आम्ही नाही येऊ. त्याच्या पुढच्या आठवड्यात कदाचित परत येऊ. तर आता या त्याच्या पुढच्या आठवड्यात फिरायला. अजूनही थंडी पडलेली नाही फारशी. थोडीशी थंडी आहे. आणि आपल्या मार्केटबद्दल सांगायचं झालं तर ज्युनियर बीज अजूनही तुम्हाला घेण्याच्या रेंजमध्ये आहे. 2-3 रुपये वर पडला तरी हरकत नाही, कारण तो 800च्या पुढं जाऊ शकतो. त्याच्यामुळे तो घ्यायला हरकत नाही आहे. मिडकॅप बीज जे आहे, मिडकॅप बीज नाही म्हणता येणार, कोटकचा आहे मिडकॅप. त्याला व्हॉल्यूम खूप जास्ती. तर तोही जो आहे तो घेण्याच्या रेंजमध्ये, म्हणजे 161 रुपयाला आलेला आहे. थोडाफार खाली आला तर घेऊ शकता, पण आत्तासुद्धा घ्यायला काय हरकत नाही आहे. तोही चांगले रिटर्न्स देईल. त्याच्यानंतर निफ्टी बीजही घेण्याच्या रेंजमध्ये आहे. बँक बीज घेण्याच्या रेंजमध्ये आहे. हे सगळे बीज म्हणजे हे सगळे ETF आहे. या ETF बद्दल मी आत्ता बोललो. तर हे ETF तुम्हाला घ्यायला काहीच हरकत नाही. आणि हे सगळे चांगले ETF आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला 14, 15, 16, 17, 18, इवन 20% रिटर्न देऊ शकतो.
तर हे घ्यायला काहीच हरकत नाही. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे किमान 5 वर्ष. पण ह्याच्यामध्ये रिटर्न चांगले मिळाले तर तुम्ही ते विकून परत खाली येण्याचीही वाट बघू शकता. निफ्टी माझ्या अंदाजाने परत एकदा हाय टच करणार आहे. आणि परत एकदा लो जाऊन तो पार वर जाईल. म्हणजे अगदी आरामात 32,000पर्यंत निफ्टी जातोय. पण त्याच्या आधी तो परत एकदा लो टेस्ट करेल. हाय म्हणजे आत्ताचा हाय तोडेल तो आणि थोडाफार वर जाईल आणि परत खाली येईल. त्यावेळेस तुम्हाला घेण्याचा चान्स आहे. त्याच्यानंतर FMCG जो सेक्टर आहे, हा FMCG जो सेक्टर आहे याच्यामधले चांगले चांगले शेअर्स तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये कुठले घेऊ नका हे मी तुम्हाला सांगू शकतो. यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर आहे म्हणजे HUL, त्याच्यानंतर ITC आहे, कोलगेट पामोलिव्ह आहे. तर हे घेऊ नका. याचं कारण हे फारसे हालतच नाही. म्हणजे तुम्ही अगदी 10 वर्ष ठेवले तरी ते दुप्पट तरी होतील की नाही शंका आहे. त्याच्यामुळे हे शेअर सोडून दुसरे घ्या. ITC घेऊ नका. म्हणजे हे जे शेअर्स आहेत हे पुढच्या पिढीला द्यायचे असतील तर ठीक आहेत. तुम्हाला स्वतःला उपभोग घ्यायचा असेल तर याचा काहीच उपयोग नाही. तर हे सोडून अजून FMCG मध्ये भरपूर शेअर्स आहेत आणि FMCG मार्केट पडलेलं आहे. पण आत्ता बहुतेक शेअर्स तुम्ही पाहिले त्याचे FMCG मधले तर ते इयरली लोच्याच आसपास आहेत. तर जो शेअर FMCG मधला इयरली लो आहे आणि जो तुम्हाला चांगला माहिती आहे, त्याचे प्रॉडक्ट्स काय माहिती आहेत, प्रॉडक्ट्स माहीत नसतील तर तुम्ही गुगल सर्च मारू शकता. तर गुगल सर्च करून त्या कंपनीचे प्रॉडक्ट्स तुम्ही शोधू शकता काय काय आहेत ते. तर हे तुम्ही कंपनीज घेऊ शकता. कुठलीही कंपनी मी स्वतः सजेस्ट करणार नाही, कारण प्रत्येक कंपनीचं सेल्स म्हणा किंवा बाकीच्या त्याच्या ज्या फंडामेंटल गोष्टी असतात ह्या सगळ्या वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळे मी सजेस्ट करणं योग्य ठरणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः थोडंफार बघून की ज्याचा सेल्स वाढता आहे दरवर्षी, त्यानंतर प्रॉफिट वाढता आहे, जो थोडंफार का होईना डिव्हिडंड देतोय, नंतर ज्याचा PE रेशो हा 30च्या आसपास आहे मॅक्झिमम. हे बघ कुत्रा छान आहे. काय स्टाईलमध्ये बसलाय तो कुत्रा. वाव, तुफान पर्यटक, तुफान. काय गाड्यांची लाईनच चालू आहे. काय स्टाईलमध्ये बसला होता तो कुत्रा. म्हणजे आपण जसं सोफ्यावरती बसतो ना स्टाईलनी, तसा तो दारात बसलेला होता स्टाईल आणि सगळं बघत होता. तर हे झालं FMCG शेअर्सच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर सोनं चांदी हे मी जे तुम्हाला सांगतो हे MCXचे आकडे आहेत. तुमच्या बाजारभावाशी त्याचा काही संबंध नाही आहे. तुम्ही गुगल सर्च केलात की MCX गोल्ड रेट किंवा MCX सिल्वर रेट, MCX या एक्सचेंजवरचा तो रेट असतो. हा रेट जेव्हा 75,000ला किंवा त्याच्या खाली येईल तेव्हा तुम्ही सोन्याची पहिली तुम्ही खरेदी करू शकता. ही 50% करू शकता.
हे जे सोनं आहे, हे सोनं या भावामध्ये तुम्हाला पुढच्या वर्षानंतर कधीही परत दिसणार नाही आहे, ही अगदी मी गॅरंटेड सांगू शकतो. याच्यानंतर सोनं तुम्ही जर का विचारलं तर हे सोनं तुम्ही विचाराल की 80,000ला कधी येईल, असे प्रश्न असू शकतात. तर 75,000च्या खाली जेवढं जाईल, दर हजार रुपयाला तुम्ही 20% सोनं घेऊ शकता. 72च्या खाली जाण्याची शक्यता जवळजवळ नाही, अगदी जवळजवळ 1% आहे फक्त. त्यावेळेस गेलं तर कुठलेही पैसे आणून तुम्ही खरेदी करू शकता. 72,000ला खाली जाण्याची शक्यता जवळजवळ 0 आहे. 72,000ला सुद्धा टच होईल की नाही सांगता येत नाही, पण 75,000ला नक्की तुम्हाला या महिन्याभरात मिळू शकेल. तसंच चांदी जी आहे ती 90,000च्या खाली, म्हणजे 89, 88 अशी तुम्ही घेऊ शकता. मला वाटतं आत्ता भाव 89,500 असाच काहीतरी आहे MCXला. आजचा बघावा लागेल. तर या महिनाभर तुम्हाला MCXमध्येही MCX नाही सॉरी सिल्वरमध्ये तुम्हाला संधी आहे विकत घेण्याची. आणि सिल्वर हा पुढच्या 6 महिने ते वर्षभरामध्ये तुम्हाला अतिप्रचंड रिटर्न देईल, म्हणजे 35-40% रिटर्न देईल 6 महिने ते वर्षाच्या आत. सोनं मात्र तेवढा रिटर्न देणार नाही, चांदी नक्की तेवढा रिटर्न देईल. सोनं हा तुम्हाला साधारणतः 15-20%च्या आसपास रिटर्न देईल या 6 महिने ते वर्षभरामध्ये. तर आज मी सांगितलं आहे तुम्हाला ETF च्या संदर्भामध्ये, कुठलेही ETF विकत घ्या, सेक्टोरियल घेऊ नका. सेक्टोरियल घेतले तर त्याचं फार बारकाईने बघत राहावे लागतात, त्या सेक्टरचं भविष्य बघत राहावं लागतं. त्याच्यामुळे इंडेक्स बेस्ड म्हणजे निफ्टी बेस्ड इंडेक्स जे आहेत त्याचेच फक्त घ्या. त्यातही लार्ज कॅप आणि मिड कॅप याचेच फक्त ETF घ्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं की प्रेडिक्शन काय असेल, तर प्रेडिक्शनमध्ये तुम्हाला प्रेडिक्शन सांगण्याचं कारण असं आहे की मी काही भविष्यवेत्ता नाही आहे. मार्केट वर खाली कसंही जाऊ शकतं. मार्केट हे कुणाच्या सांगण्यावर जात नसतं. आम्ही जे दिसतंय ते फॅक्ट्स तुमच्या समोर साधारणतः ठेवत असतो, आणि जे दिसतंय आत्ता ते म्हणजे रफली मार्केट जे जातंय ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वर जाता क्षणी तुम्हाला आत्ता एक विकण्याचा चान्स येऊ शकतो, आणि परत घेण्याचा चान्स हाही परत येतो आहे. आणि त्याच्यानंतर 32,000ला जे जाईल ते कदाचित 30ला जाईल, 31ला जाईल, 32ला जाईल, 33, 34, 35ला सुद्धा जाऊ शकेल. ते मार्केट आहे शेवटी. तर तुम्ही 30पासनं थोडं विकले, 31ला परत विकले, 32ला परत विकले, अशा प्रकारे मोठा प्रॉफिट तुम्ही कमवू शकाल. म्हणून तुम्हाला हे प्रेडिक्शन टाईप सांगण्याचा प्रयत्न आहे. मार्केटची दिशा मी तुम्हाला सांगतो, एक्झॅक्ट प्रेडिक्शन नाही आहे त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला मी सोनं चांदी FMCG बद्दल सांगितलं. FMCGमध्ये आत्ता चान्स आहे, तर तो चान्स तुम्ही सोडला तर तो परत FMCGमध्ये चान्स यायला 5-7 वर्षाचं सायकल आहे. तर त्याच्यामुळे हाच परत चान्स तुम्हाला 5-7 वर्षांनी येईल, म्हणजे साधारणतः 3 ते 5 वर्ष हे तुम्हाला विक्रीला तुम्हाला मिळू शकतात. 3 ते 5 वर्षात तुमची अमाऊंट ही मोठी वाढू शकते. आज थरथरतोय का माहीत नाही मला. तीन ते 5 वर्षात तुम्हाला खूप मोठी अमाऊंट तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न मिळू शकतात. आणि त्याच प्रकारे तुम्ही जर हे पाहिलं सोनं चांदी, तर त्यातही मोठे रिटर्न्स आहेत आणि तेही लवकर आहेत. लवकर म्हणजे खूपच लवकर आहेत. तर ते तर तुम्ही सोडूच नयेत.
तर MCXच्या भावावर लक्ष ठेवून तुम्ही सोनं चांदी विकत घेऊ शकता. आता सगळे विकत घेण्याचे दिवस आहे. आणि आपण बघतोय की मार्केट खाली जाईल असं टी व्हीवर ओरडून सांगतात. पण तुम्ही गेले वर्षभर बघताय की कुठेही मार्केट हललेलंच नाही. ते वरवरचं नवीन टॉप बनवत आहे. तर त्याच्यामुळे टी व्ही नुसता बघा, ऐकू नका. टी व्हीवर सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी खोट्याच असतात. चला, आजचा व्हिडिओ बराच लांबला. बाय. लवकरच भेटूया. बऱ्याच मित्रांची गाठभेट आत्ता होणार आहे. ज्यांची होणार नाही आहे त्यांना मी निमंत्रण देतो, या इकडं फिरायला. फक्त 1 आठवडा पुढचा जाऊन देत. चलो बाय, गुड डे, सी यू.